कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे म्हणून कोल्हापुराच्या ऐतिहासिक आणि छत्रपती शिवाजी चौकामध्ये सर्वपक्षीय धरणे आंदोलन आज केलेलं आहे। उद्या मंत्रालयामध्ये हद्दवाढीच्या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे। त्या बैठकीला चंद्रकांतदादा पाटील, राजेश क्षीरसागर हे उपस्थित असणार आहेत। आम्हाला आशा आहे की कोल्हापूरची हद्दवाढीचा उद्या सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे, परंतु कोल्हापूरची हद्दवाढ घेतल्याशिवाय आम्ही आंदोलन हे थांबणार नाही। गेले 50 वर्षापेक्षा जास्त काळ कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाही। महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यांच्या शहराच्या हद्दवाढ झाल्या, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालेली नाही। लोकसंख्या 10 पटीने वाढलेली, 10 कोटी लोकसंख्या झालेली आहे आणि ग्रामीण भागातल्या लोक सगळ्या सुविधा घेतात, पण कोल्हापुरात यायला त्यांचा विरोध आहे। त्यांचा गैरसमज दूर करून कोल्हापूरची हद्दवाढ ही नजीकच्या काळामध्ये या ठिकाणी होईल अशी अपेक्षा या ठिकाणी ठेवू। आंदोलन आमचं तीव्रचे तीव्र आंदोलन आम्ही वाढत नेऊ, पण हद्दवाढी 100% यावेळी घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। उद्या मंत्रालयात बैठक आहे। विरोधात आंदोलन असलं तरी त्याचा आता काही उपयोग होणार नाही। हद्दवाढ सगळ्याची जशी महाराष्ट्रात झाली, इतर शहराची सुद्धा हद्दवाढ घेण्याचा मनोदय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा आहे। आम्हाला 100% गॅरंटी आहे की हद्दवाढ हे सरकार करणारच आणि आम्ही हद्दवाढ घेणारच, विरोध कितीही झाला तरी। आमची भूमिका आंदोलनाची आहे। उद्याचा निर्णय काय होतोय बघणार। परवा दिवशी परत कलेक्टर ऑफिस जाणार, आम्ही सुद्धा आंदोलन करू, मोर्चे काढू, परंतु हद्दवाढ ही घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही।